उद्धव ठाकरे आले विधिमंडळाच्या आवारामध्ये, त्यांनी सभापतींची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक विसंगती दिसलेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षपद नेमावा, मात्र ते कोणाला देण्यात यावं. त्यावेळेस काँग्रेस नव्हती, राष्ट्रवादी नव्हती, ही विसंगती त्यावेळेस. मला वाटतं त्याच्यावर भाष्य करणं काय करणार, त्यांच्यामध्ये ताळमेळच नाही आहे. सत्तेच्या लालसाने एकत्र आलेली लोक, सत्ता गेली, त्यामुळे आता ते अशा पद्धतीने जे काही दर्शन रोज आम्ही पाहतोय, सभागृहात पाहतोय, सभागृहाच्या बाहेर पाहतो, उद्धव ठाकरेंनी येऊन काय परिणाम होणार आहे. आज त्यांच्याच पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. विरोधी पक्षनेता कुठेतरी डगमगीत झालेला दिसतंय. सत्ताधारीच या ठिकाणी आक्रमक दिसतात, विरोधी पक्ष मात्र कुठेच दिसत नाहीये. सत्ताधारी पक्षच सरकारला प्रश्न विचारताना दिसतो. नाही, सरकारी लोकांनी, सरकारी पक्ष लोकांनी प्रश्न विचारणं काही गैर नाहीच आहे ना. त्याच्या मतदारसंघातील याच्यातील जे कामं व्हायला पाहिजे, त्याला गती यायला पाहिजे, स्वाभाविक आपल्या भावना व्यक्त करतात, ते चुकीचं नाही. पण विरोधी पक्ष म्हणून जे सरकारच्या या सगळ्या धोरणांबद्दल जी एक भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती कोण दिसत नाही, नसते बाहेर किंवा आतमध्ये दिसते. विरोधाचं अस्तित्व त्यांनी स्वतः, अशी स्थिती आहे. शेवटचा प्रश्न आहे की अजितदादांनी आता या संदर्भामध्ये पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्या संदर्भामध्ये बोललेले आहेत की अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये कुठेतरी माहिती पुढे आणली होती, तुम्हीही महसूल मंत्री त्यावेळेस होतात. हा नक्की प्रकार काय? असं आहे की आता तो व्यवहार माननीय मुख्यमंत्री रद्द केला आहे, चौकशी दिलेली आहे. चौकशी आल्यानंतर दोषी लोकांना कारवाई होईल. तुम्ही त्यावेळेस महसूल मंत्री होता पण त्यावेळी तो नाकारला होता. पण तो अच्छा. तर हे होते राधाकृष्ण विखे पाटील, ज्यांनी अनेक विषयांवर बोललेले आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व यावेळेला संपलेलं आहे. तर पार्थ पवारांच्या जमीन संदर्भामध्येही त्यांनी भाष्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.